नगर तालुक्यातील केकती यशवंतनगर गावाची परस्पर खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी माजी सरपंच अरुणाताई कांबळे यांनी केली आहे। नगर तालुक्यातील केकती यशवंतनगर या गावात मागासवर्गीय 400 ते 450 कुटुंबियांची लोकवस्ती वसलेली आहे आणि मागील 50 वर्षांपूर्वी वसलेले हे गाव आहे। 4 मे 2020 दस्त नंबर 2761/2020 रोजी बापूराव आळकुटे, साहेबराव आळकुटे, दिगंबर आळकुटे, राहुल आळकुटे, मारुती आळकुटे, तुकाराम आळकुटे यांनी सर्वांनी मिळून पुणे पिंपरी चिंचवडचे बिल्डर नरेश कदम, चंद्रकांत सरडे यांना मोठ्या प्रमाणात गाव बसलेले असतानाही आळकुटे गावासहित 16 एकर 9 गुंठे जमीन कोट्यावधी रुपयाला खरेदी करून दिले आणि आळकुटे यांनी गावकऱ्यांच्या पाठीत अंधारात खंजीर खुपसलाय। तर संबंधित लोक ही गुंड प्रवृत्तीची आहे। समस्त गावकऱ्यांची फसवणूक केली आहे आणि शासनाची देखील त्यांनी फसवणूक केली आहे। या कामी सखोल चौकशी करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि गाव विकणाऱ्याला तसेच गाव घेणाऱ्याला त्वरित अटक करण्यात यावं। खरेदी खतावर सही करणारे अधिकारी, साक्षीदार सर्कल आणि तलाठी 2 बिल्डरच्या नावाची नोंद भिंगार तलाठी कार्यालय येथे रेकॉर्डला नोंद लाखो रुपये घेऊन लावणाऱ्यांना त्वरित अटक करा आणि या प्रकरणी सखोल चौकशी करावी। या मागणीकरिता जिल्हाधिकाऱ्यांना केकती यशवंतनगर येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले। तसेच मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काही काळात आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। या प्रसंगी माजी सरपंच अरुणा कांबळे, दलित महासंघ जिल्हा युवक अध्यक्ष सुरेंद्र सिंग घारू, सुनील नवगिरे, गणेश ढोबळे, कदमबाई कांबळे, सुनीता ओहळ, यमुनाबाई गायकवाड, सुनंदा बसवते, सूरज उमाप, केकती शहापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या गावासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विद्युत लाईटचे शेकडो खांब, स्वतंत्र डीपी आणि घरोघर नळ योजना, घरकुल योजना, बोरवेल, जिल्हा परिषद मार्फत मुलांच्या शिक्षणासाठी शाळा खोल्या, अंगणवाड्या, समाज मंदिर, पाण्याच्या टाक्या, रस्ते डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, करोडो रुपयांची जलजीवन योजना, बुऱ्हाणनगर पाणीपुरवठा योजना तसेच सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात। मात्र 2 महिन्यांपासून यशवंतनगर 50 वर्षापूर्वी वसलेलं गाव उठवण्याची आणि बुलडोजर फिरवण्याची भाषा सरडे आणि कदम करतात। येथील रहिवाशांनी सरकारी नियमाप्रमाणे संबंधित जागेची गुंठेवारी प्रत्येकानं नोटरी करून घेतली आहे। संपूर्ण गावकऱ्यांच्या जागेच्या आणि घराच्या नोंदी शहापूर केकती ग्रामपंचायत रेकॉर्डला लावल्यात। संबंधित जागा आळकुटे यांनी सर्व गावकऱ्यांना खरेदी करून दिल्यात। मात्र आता परत पुण्यातील 2 बिल्डरला ही खरेदी परस्पर करून दिली आहे। फक्त पैसे कमवण्यासाठी आळकुटे यांनी संपूर्ण गावकऱ्यांची फसवणूक केली आहे। या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून गाव उठण्याची वेळ आल्यास गावकऱ्यांचं आयुष्यात भरून न निघणारी नुकसान होणार आहे। या ठिकाणी घरं बांधण्यासाठी आपल्या आयुष्यभराची कमाई गावकऱ्यांनी खर्च केली आहे। संबंधित घटनेच्या जमिनीवर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान असं नाव होतं। ते नाव देखील लोकांनी अनधिकृतपणे आणि कोणाचीही कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता, कोणाला काही न विचारता मनमानी कारभारामुळे, दहशतीमुळे आमच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तरी संबंधित प्रकरणी काळजीपूर्वक विचार करून संबंधितांवर कारवाई करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। तरी जिल्हाधिकारी यांनी तलाठी रेकॉर्डला संपूर्ण गावकऱ्यांच्या जागेची नोंदी लावण्यात याव्या आणि हजारो लोकांना न्याय मिळवून द्यावा। याचबरोबर सरकारी रेकॉर्डला गावठाण म्हणून नोंदी करून प्रत्येक गावकऱ्यांचे 7-12 उतारे तयार करून आम्हाला न्याय मिळवून द्या, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारे घटना घडणार नाही आणि याची शहानिशा करून आमच्या गावकऱ्यांना न्याय द्या। अन्यथा आपल्या कार्यालयासमोर कुठल्याही तारखेला धरणे आंदोलन, मोर्चे, उपोषण करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आला। जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामपंचायत शहापूर केकती हद्दीत असलेले यशवंतनगर या गावामध्ये घटना घडली। आज गेले अनेक वर्षांपासून म्हणजे 50 वर्षापेक्षा जास्त जे काही गोरगरीब जनता या ठिकाणी राहते, अचानक त्यांना एक बातमी मिळते की जे काही गोरगरीब जनतांनी त्यांचं घरटं बनवलेलं आहे तो घरटं तुटणार आहे। अचानक त्यांचे पायाखालची जमीन हादरते की त्यांचं घर त्यांना मिळणार नाही, त्यांची जमीन गायब झाली, त्यांची जमीन चोरी झाली म्हटलं तरी पण चालेल। मग याला जबाबदार कोण? आता हे सर्व लोक जाणार कुठं?
तर त्याच्यासाठी जे आळकुटे कंपनी होती त्या कंपनीने या गोरगरीब लोकांना खोटे नोटऱ्या दिलेत, त्यांना जमीन दिली. आता ह्याच्यात तर काही लोक असे पण आहेत जे अशिक्षित आहेत, ते शिकलेले नाही, त्यांना ही फसवणूक केली, त्यांना नोटऱ्या करून जमिनी दिली. आणि थोडे दिवसांनी आताच बातमी कळाली की त्यांना परत कोणते तरी पुण्याचे बिल्डर आहेत कदम आणि सरडे आणि कदम हे अचानकच या जमिनीचे मालक कसे झाले, हा सर्वात मोठा प्रश्न प्रशासनाचा आहे की प्रशासन कुठंतरी झोपलेलं आहे तर ते प्रशासनाने जागलं पाहिजे. आज रातोरात जमिनी विकले जातात, प्रशासन काय झोपलेलं आहे का? तर झोपलेल्या प्रशासनाला जागवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व यशवंतनगरचे लोक, सर्व ग्रामस्थ रेल साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. कलेक्टर साहेबांनी आश्वासन तर दिलं आहे, परंतु आमची सगळ्यात प्रमुख ही मागणी आहे की हे सर्व जे काही गोरगरीब लोक जाणार कुठे आहेत. मग ह्यामध्ये जे काही दोषी असतील, मग सर्कल असेल, तलाठी असेल किंवा जे कोणी असेल ज्यांनी कोणी या लोकांची फसवणूक केलेली, मग ते आळकुटे असू किंवा बिल्डर असू, या लोकांना जर न्याय नाही मिळाला, आम्ही सर्व अहमदनगर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही आंदोलन लावू आणि या लोकांना घरटं त्यांचं परत मिळवून देण्याचं काम आम्हाला अपेक्षा आहे की सरकार असं करेलच. आणि तसंच आम्ही पालकमंत्र्यांनाही पत्र देण्यासाठी जाणार आहेत. आणि नगरचे कर्डिले जे आमदार कर्डिले साहेब आहेत त्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे, त्यांचीही भेट घेतली. आता पालकमंत्र्यांची लवकरच आम्ही भेट घेणार आणि जर आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर आम्ही संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये आंदोलन करणार. आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन सर्वांनी यशवंतनगर ग्रामस्थाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. निवेदन असे, यशवंतनगर गाव हे 50 वर्षापासून वसलेलं असून 500 ते 550 लोकवस्ती असलेले गाव आहे आणि 3-3.5 हजार लोकसंख्या असलेले हे गाव ज्यांनी खरेदी दिली, या लोकांना नोटरी दिली, तीच डबल दुसरी बिल्डरला दिली. नरेंद्र आणि सरडे आणि कदम या 2 बिल्डरला यांनी ही खरेदी करून दिली. वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करून दिली. ही कशी झाली? 50 वर्षापूर्वी देवस्थान असून ही नोंद कशी झाली? जिल्हाधिकारी यांनी याच्यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही उपोषण, मोर्चे, रास्ता रोको काही पण करू शकतो. याला सर्वशी शासन जबाबदार राहील, ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्हाला त्वरित न्याय मिळावा. 50 ते 60 वर्षापासून ते गाव बसलेले आहे आणि हे जे पूल लागलेले होते आळकुटे, तर ह्या लोकांनी ह्या गावच्या लोकांची बी फसवणूक केली आणि गावच्या लोकांना नोटऱ्या दिल्या. नोटऱ्या देऊन त्यांची फसवणूक केली तर केली, पण त्यांनी ते पुण्याचे 2 बिल्डर आहेत, सरडे आणि कदम, यांना बी त्यांनी खरेदी करून दिली. वर्ग 2ची जागा त्यांनी वर्ग 1 कशी केली आणि ह्या लोकांची फसवणूक केली. यांच्यावरती कडक कारवाई व्हावा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावा, घेणारावर बी आणि देणारावर बी. यांना अटक झाली पाहिजे आणि कलेक्टर साहेबांनी आमच्या गोरगरिबांना न्याय द्यावा. तलाठी, सर्कल हे जे सगळ्या लोकांनी फ्रॉड केलेलं आहे त्याच्यामध्ये, यांना सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि यांना सगळ्यांना अटक झाली पाहिजे. आणि गावकऱ्यांच्या नोंदी तलाठी ऑफिसला त्यांच्या नाही लागता यांच्या लागल्या पाहिजेत. ह्या 50 ते 60 वर्षापासून हे लोक बसले यांच्या नोंदी लागल्या पाहिजेत आणि हीच आमची प्रमुख मागणी. आणि आम्ही उद्याच्याला पालकमंत्र्यालाही निवेदन देणार आहेत, कर्डिले साहेबांनाही निवेदन देणार आहेत, डीएसपी साहेबांनाही निवेदन देणार आहेत आम्ही. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या 3 शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट.